हम शांति चाहते हैं, ये तो दुनिया ने देखा। अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं। तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं लडाखमध्ये स्वागत आहे. येस, आपण लडाखमध्ये पोचलो आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. कारगिलचं आपण आता मेमोरियल वॉर आहे ते बघायला आलो आहोत. तर इथे जो वॉर झाला होता त्या वॉरमध्ये जे शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ हे वॉर मेमोरियल इथे बांधलं आहे. इथे बॅत्रा टॉप, रायनो हॉर्न आणि टायगर हिल असे 3 पॉईंट आहेत जिथे वॉर झाला होता. तर ते पॉईंट इथे मागेच आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. इथेच वॉर झाला होता. तुम्ही जेव्हा 0 पॉईंटवरून लडाखला जाताना तेव्हा मध्ये हे कारगिल वॉर मेमोरियल लागतं. त्याला एंट्री फी नाही आहे काही, त्यामुळे जेव्हा तुम्ही इकडे येणार असाल वॉर मेमोरियलमध्ये तेव्हा कंपल्सरी तुम्हाला शूज घालावे लागतील. स्लीपर वगैरे अलाउड नाही आहे, बॅग्स अलाउड नाही आहेत. मोबाईल घेऊ शकता तुम्ही, व्हिडिओ बाहेर काढू शकता, आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. यू शूड रिस्पेक्ट दिस प्लेस. इथे रील्स बनवणं किंवा बसून फोटो वगैरे काढणं असं काही करणं अवॉइड करा. कारगिल वॉर मेमोरियल नोव्हेंबर 2004 मध्ये बांधले गेले, जे की 10,500 फीट वर आहे. कारगिलमधल्या द्रास सेक्टरमध्ये हे कारगिल वॉर झाले. इयर 1999 मध्ये पाकिस्तान सोल्जर्सने घुसखोरी करून टोलोलिंग हिल, रायनो हॉर्न आणि टायगर हिल अशा इंडियन पोस्ट कॅप्चर केल्या. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने ऑपरेशन विजय म्हणून कारगिल वॉर चालू केले. इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन सफेद सागर सुरू केले. हे ऑपरेशन 28 मे 1999ला चालू झाले आणि 26 जुलै 1999ला संपले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे. ते सगळे वॉरचे जे झाले होते 20 जून 1999, जर तुम्ही मूवी बघितला ते सगळे वॉरचं इकडचंच दाखवलं होतं. जसं यांचा बांधलं तसं प्रत्येक जे शहीद झालेत त्यांच्या स्मरणार्थ इथे पुतळे बांधले. त्या वॉरमध्ये ज्या गोष्टी वापरल्या होत्या त्या इथे त्यांनी म्युझियम म्हणून ठेवलेल्या आहेत. Motivated with the success in Tololing, the focus of our group shifted to the most dominating height of the region, Tiger Hill. Pakistani soldiers were effectively directing artillery fire onto the Dras Valley and especially on the national highway from the side. 2 infantry battalion, 18 grenadier and 8 Sikh were tasked to recapture Tiger Hill. The attack commenced on 2nd July 1999 after a heavy barrage of artillery fire. The commando platoon of 18 grenadiers assaulted Tiger Hill from the vertical cliff to the east. हे जे मागे तुम्ही बघताय हे हिल्स आहेत ते टोलोलिंग हिल म्हणून, जिथे वॉर झाला होता. या साईडला तुम्ही बघाल टायगर हिल वगैरे आहे. जेव्हा बॅटल झाला होता त्या बॅटलवर हे आपण जिथे आता हे वॉर मेमोरियल आहे 10,000 फीटवर आहे आणि ते वरती आहे ते 15,000 फीटवर आहे. एवढ्या वरती वॉर झाला होता. हा वॉर झालेला तो कशासाठी, NH1 जो नॅशनल हायवे आहे ना तो जम्मू काश्मीरला लडाखशी जोडतो. तर पाकिस्तानचं हे मत होतं की तो कॅप्चर करायचा आणि लेह लडाखला कॅप्चर करायचं म्हणून. विचार पण आपण करू शकत नाही की अशा हिलवर जाऊन तिथे राहून 1 महिना वॉर करत होते ते लोक. ही गोष्ट बोलायला आणि बघायला खूप सोपी आहे. हॅट्स ऑफ टू इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स. तर हे आहे ते म्युझियम आहे. आतमध्ये म्युझियममध्ये ज्या ट्रॉफीज वगैरे आहेत त्या सगळ्या आहेत.
या लढाईमध्ये जेवढे काही जण शहीद झालेत, काही जणांची पोस्टिंग अजूनही इथे लेह लडाखमध्ये वगैरे आहे, त्यांचे सर्वांचे फोटोज आहेत. आपण कसं कॅप्चर केलं टायगर हिल, तलोलिंग हिल आहे वगैरे, हे कसं वॉर करून आपण कॅप्चर केलं, ते सगळं या पूर्ण म्युझियममध्ये दाखवलं आहे. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. 1947पासून आत्तापर्यंत जेवढे सोल्जर्स या एरियामध्ये शहीद झाले त्यांची ही वीरभूमी तयार केली आहे. तर लडाखच्या या कारगिलमधल्या द्रासमध्ये हे सगळं आहे, कारगिल वॉर मेमोरियल. नक्की या बघायला, खरंच खूप भारी वाटतं, प्राऊड फील होतं हे सगळं बघून. आपण आता पोचलो आहोत कारगिलमध्ये, कारगिलच्या मेन सिटीमध्ये, मार्केटजवळ. आणि इथे स्टे बघितला आहे. आमचे जे ड्रायव्हर होते त्यांच्याच ओळखीच्या गावातलं कोणतरी होतं, त्याचं हॉटेल आहे. तर सेम रेटला, कालच्याच रेटला आपल्याला मिळालं आहे. 2 रूम आपण घेतल्यात आणि 3000मध्ये झालं आहे आपलं काम. आणि त्या हॉटेलचं नाव आहे हॉरखार म्हणून. हे हॉटेल आहे आपलं गेस्ट हाऊस. आणि खालीच एक मूनलाईट रेस्टॉरंट म्हणून आहे, तर खाण्याची पण सोय होईल. आता वाजलेत 8:30. पटकन बॅगा रूमवर ठेवू आणि उद्याचं प्लॅनिंग करायचं सर्व. आपका हॉटेल है ना? मोहम्मद अब्बास इनका हॉटेल है. तो फर्स्ट फ्लोरला रूम आहे. आणि ही रूम आहे आपल्याला दिलेली. हा बेड 2 जण झोपू शकतात. आम्ही एक्स्ट्रा बेड घेणार आहे. 3 वर झोपतील, 1 जण खाली झोपेल. आणि हे वॉशरूम मस्तच आहे. गरम पाणी अवेलेबल आहे, गीझर आहे, टॉवेल वगैरे प्रोव्हाइड करतील. मस्त झालं आहे. चांगली डील मिळाली. चांगली मिळाली डील. चांगली मस्त. काहीतरी बोलले. आपला प्लॅन सक्सेसफुल आहे. इथे येऊन बुक कर ना. तर आता आपण आलो आहोत डिनरसाठी. आपल्या स्टेच्याच खाली हे मूनलाईट रेस्टॉरंट म्हणून आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज मिळतं. चला तर बघूया. ह्याचा मस्त ॲम्बियन्स, चा फुल ॲम्बियन्स. जेवलो मस्त. चिकन, मटन आणि काही व्हेज जणांनी व्हेज खाल्लं. हे बाहेर राऊंड मारतोय. तर गाईज, हा होता आपला पूर्ण दिवस. असा इथे एवढा आपण फिरलो, जम्मू काश्मीर ते कारगिलपर्यंत येताना. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स. शेअर करा आपल्या लडाखच्या व्हिडिओज. आपण उद्या लेह लडाखमध्ये असू, त्याच्या वेगळ्या व्हिडिओज येतीलच ऑब्व्हियसली. सो बाय गाईज फ्रॉम कारगिल. बाय गाईज, बाय.